नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. अफवांवर विश्वास ठेवू नये, अधिकृत सूचनेचे पालन करावे. माननीय संदीप घुगे, पोलीस अधीक्षक. मनपा प्रशासन पूर परिस्थिती हाताळण्यास सज्ज, नागरिकांनी सहकार्य करावे. माननीय शुभम गुप्ता, आयुक्त. भारतीय सेना, NDRF आणि मनपा अग्निशमन दल यांनी पूर भागात मॉक ड्रिल करून आढावा घेतलेला आहे. सध्या पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि मनपा प्रशासन यांच्या समन्वयाने पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळून सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. घाबरून जाऊ नये, पण सतर्क राहून पूर परिस्थितीत प्रशासनासोबत राहून कामकाज करावं असंही आवाहन केलेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी असं आवाहन केलंय. अधिकृत सूचनेचं पालन करावं, अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा आणि सुव्यवस्था राखावी असंही माननीय संदीप घुगे, सांगली पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी मनपा प्रशासन यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना तंतोतंत पालन करून सहकार्य करावं. निवारा केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती यावेळी माननीय शुभम गुप्ता, आयुक्त यांनी सांगितली आहे. ब्युरो रिपोर्ट,